विना तुझ्या विना मी नाही बघितलंय तुला त्या अँगलने. अरे मग आता बघ, अपर लोअर लेफ्ट राइट कसं पण बघ. देखना चाहती है ना तू, देखना और बता मुझे क्या प्रॉब्लम है. फार काही अपेक्षा नाहीये, बस रोज रात्री एक बॉटल, एक सिगरेटचं पॅकेट आणि हा सकाळी मात्र लिंबू पाणी, कारण रात्रीची उतरायला थोडी मदत होती ना. अन्वीने सांगितलं होतं मला की तुम्ही त्यांच्या घरी राहता आणि तुमचे आई बाबा गावी असतात. त्याला नाही आवडले मी. अनु, मला फक्त त्याच्याशीच लग्न करायचंय. मला तो खूप आवडला आणि जर त्याने मला नकार दिला ना अनु, तर माझं खूप माइंड चेंज होईल. मला खूप वाईट वाटेल. प्लीज प्लीज तू त्याच्याकडनं होकार काढून घ्या. आणि हो, मला असं वाटेल ना की त्याने नकार दिला म्हणजे माझी लग्न करण्याची लायकीच नाहीये. अनु, ए अनु, अनु. हा बाबा. अगं अनु, हा, हे आत्याचं कार्ड आहे बघ. कुठल्या तरी संघटनेचे अध्यक्ष आहे ती. काय झालं? हे कार्ड तिला द्यायचंय. ठीक आहे, देता येईल परत. नाही, आजच्याच द्यायचंय तिला, अर्जंट आहे. तुला फोन केलेला का बाबा तुम्ही? हो, झालाय माझा कॉल. काय म्हणाली मग? अनुकडनं पाठवून द्यायला सांगितलंय. बाबा ठीक आहे, मी थोडंसं काम करते आणि मग थोड्या वेळाने देऊन ये. पण आठवणीन द्या, विसरू नको. हो बाबा, देते. खूप काम आहे मला. बोला मॅडम. हाय शेखर, कुठे आहेस? आम्ही सध्या पृथ्वीवर आहोत. मी बोला. हो का? अरे मला पण पृथ्वीवरून चंद्रावर स्थलांतर करायचं होतं ना, म्हणून म्हटलं तुला कॉल करावा. सोडतोस? अरे बाबा, काय आहे मराठी? एवढं शुद्ध मराठी मला समजायचं नाही. जरा नीट बोला नू. अरे मग काय तू नीट बोल ना. बरं ठीक आहे. बरं ऐक ना, मला आत्याकडे जायचं होतं वसंत विहारला. सोडतोस? अगं, मी कार काढूनच निघालो होतो आता. आणि हे बघ, तुझ्याच एरियामध्ये मला जरा ग्रोसरी आणायची होती, त्याच्यामुळे मी कार आणलेली. किती वेळ लागेल तुला खाली यायला? आपण जाऊया. ओके ओके, माझं उरकलंय ऑलमोस्ट, मी येते. बरं बरं बरं, चालेल. ये खाली, मी जरा गाडी साईडला लावतो. हे बघ, गाडी साईडलाच लावली. ये लवकर. ओके ओके, निघते. ओके, हा बाय. बापरे, बरं झालं. थँक गॉड शेखर. अरे सकाळीच बाबाने अचानक मला डॉक्युमेंट दिले आणि सांगितलं आत्याला देऊन ये म्हणून. आणि बघ ना किती ऊन आहे रे. अशा उन्हात जर ऑटोने जायचं तर बाप रे. थँक गॉड तू मला सोडायला लागलायस. आता ऐक ना, फक्त मला डॉक्युमेंट द्यायचे, तू आत्याकडे सोड आणि तू जाऊ शकतो जर काही काम असेल तर. डॉक्युमेंटच द्यायचेत ना फक्त? तू डॉक्युमेंट देऊन ये, मी खाली थांबतो. अरे मग तू खाली का थांबणार आहेस? तू आत्याकडे येऊ शकतोस माझ्याबरोबर. आपण डॉक्युमेंट देऊ, चहा पिऊ आणि लगेच निघ. मग तर झालं. 5 मिनिटं. हा हो रे, फक्त 5 बरं, चालेल. ओके. तू आलीस, मला खरंच खूप बरं वाटलं ग. नुसतं येते येते म्हणत होतेस, म्हणून मी दादाला मुद्दामून सांगितलं की ती डॉक्युमेंट्स घेऊन अनुलाच पाठव. काय ग, हा कोण ग? याची ओळख नाही करून दिलीस. नमस्कार, मी शेखर. वा 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 वा, तुझा चॉईस छान आहे बरं. कसली चॉईस? आणि दिसायलाही देखणा आणि बोलतो किती छान. चला, आत्याला आवडलो, आता अनुला आवडलो म्हणजे झालं. तोंडात काय बडबडतोय? सांग ना आत्याला मित्र आहेस म्हणून. अगं पण त्यांना पटेल सांग. आत्या, आम्ही फक्त मित्रच आहोत. खरं का? पण मला खरं नाही वाटत. मला खरं नाही सांगितलंस तरी चालेल. इट्स ओके.
पण तसं तुमच्या दोघांचं तसं काही असेल ना तर मला सांग. मी की नाही दादाला कन्व्हिन्स करेन. आत्या फक्त डॉक्युमेंट द्यायला आली आणि तू वेगळंच काहीतरी समजायला लागलीस. पण मला तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही फक्त मित्र मैत्रिणी आहात म्हणून. पण या शेखरकडे बघून तर अजिबात वाटत नाही की तुला तो फक्त मैत्रीण समजतोय म्हणून. तुला काय वाटतं आत्या? मला की नाही हा माझा जावई बापू वाटतोय. तुमच्या दोघांचं लग्न झालं की नाही की तुमचा जोडा किती छान दिसेल. अनुचं आणि माझं लग्न? आत्या तू असं काहीतरी विनाकारण काही बोलू नकोस आणि बाबांच्या मनात काहीतरी काय घालतीयस. आय मीन सॉरी, म्हणजे आत्या मी तुम्हाला एवढं ओळखत नाही, पण अनु आणि मी आम्ही दोघे खरं मित्र आणि मैत्रिणीच आहोत. अजून जर मी पुढे काय बोललो तर अनुला राग यायचा. शेखर आता काय पण काय बडबडतोस? आत्याला खरं वाटेल ना? आम्ही खरंच मित्र आणि मैत्रिणीच आहोत. मस्करी करत होतो मी. अच्छा थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. अरे एसी लावलाय ना, खिडकी पण बंद करून घ्या बरं आणि कर्टन पण लावा. आलेच मी. काय बडबडतोस? मूर्ख आहेस का तू? ना मला अगं काय झालं? तुझं रूपच वेगळं आहे आजकाल. तू खूप बदललायस. अगं पण फक्त बाहेर हिला काय बोलायलाच नको. जावई बापू काय घेणार? चहा चालेल की आत्या? जावई बापू अगं आता यात तू आता फक्त बाहेर चल. जावई बापू काय घेणार? काही नको, फक्त चहाच बस झाला. जावई बापू विसरले. शेखर चहा बरोबर काय घेणार असं विचारते मी. फक्त चहाच ठीक आहे हो. अनु तू आलीस, मला खूप बरं वाटलं ग. मी जवळ तर राहते, येत जा ना अधून मधून. आत्या मी तर येतेस ना ग आणि नेहमी येत जा. पण तू पण येत जा ना ग. हो तसंही मला आणि बाबांना खूप बोर होतं. तू आलीस ना म्हणजे तुझ्या बडबडीने कसं अख्खं घर मस्त भरून येतं. आणि किटी पार्टीला वगैरे जाण्याच्या ऐवजी आमच्या घरी येत जा ना. तसेही तुझे सगळे परदेशात आहेत. आजही किटी पार्टीला जाणार आहेस ना? वा वा वा, सगळी माहिती ठेवतेस माझ्या डेली रुटीनची. मग पण अनु कसं असतं ना, मुलं लहान असताना स्वतःकडे वेळ द्यायला वेळच नसतो. आणि आता सगळेजण गेलेत परदेशामध्ये. मी एकटी मस्त मज्जा करते. तू खुश आहेस ना? मग बस. खुशच म्हणायचं. मुलं मोठी झाली ना की त्यांना आपली गरज नसते ग. मग काय पर्याय उरतो ग? साधा एक फोन करायला नाही त्यांच्याकडे वेळ. मग इथे आई मेली काय किंवा जगली काय? आत्या मी येते ना ग, तू येत जा आमच्याकडे. हो मी येत जाईन, पण येताना शेखरला बरोबर घेऊन यायचं बरं. हो नक्की. बरं का शेखर? हो नक्की. नक्की नक्की बोलू नकोस नुसतं. नक्की यायचंय तुला. हो नक्की. अनु जरी नाही आली तरी तू मात्र नक्की यायचंय. तू डायरेक्टली माझ्याकडे ये. चालेल. तुला माझं घर माहिती झालंय ना? डेफिनेटली. रात्या ऐक, शेखरला ना मी फक्त 5 मिनिटासाठी आणलं होतं. त्याला म्हणाले होते आत्याकडे जायचे, डॉक्युमेंट देऊन पटकन चहा पिऊन निघायचे. आम्ही निघू.
ये ग ये. बाय. असू दे असू दे. येतो हा आत्या. या बरं का जावई बापू. नक्की नक्की. अनुने मूव्ह ऑन करावं खरंच. नाही म्हणतेय पण करेल चांगला मुलगा मिळाला तर. हा अगं आलेच. किटी पार्टीला येते अगं. फॉर्मॅलिटी नको करूस आता. काय झालं तुला? दिखावेबाजी करायची बंद कर ना आता तरी शेखर. तर काय मूड स्विंग्स होतात यार तुझे. आता तर वरती मोठमोठ्याने आपल्याला मिठ्या मारायची तू. आत्याला मारत होती तुला नाही. ओ गॉड, जर मी तुला मिठी मारली ना तू त्याचा फोटो काढशील आणि अख्ख्या गावात लावशील. ही माझी गर्लफ्रेंड आहे. अरे वा, तशी आयडिया चांगली आहे मिठी मारून फोटो काढण्याची. मग कधी मारतेस मिठी? म्हणजे ते फोटो काढायचं आहे ना म्हणून म्हटलं. स्वप्नात. तू फक्त ना स्वप्नच बघ त्या गोष्टीची. स्वप्नामध्ये मिठी मारायची, फोटो काढायचा. फोटो कसा काढणार? कन्फ्युजन आहे. तुला सवय आहे ना कन्फ्युजनची. आता कसलं कन्फ्युजन आलं? अरे तू समोरच्याला जाणून बुजून क्रिएट करतोस कन्फ्युजन की आमच्यामध्ये ना फक्त मैत्री नाहीये, तुम्ही समजताय ना तसं आहे. मी तर काय म्हणते, तू कन्फ्युजन नाही कन्फर्मेशन देतोस की आमच्यामध्ये ना मैत्री नाहीये, तुम्ही समजताय ना तसंच आहे. अगं काय झालंय अनु तुला? जरा नीट सांग. तुला अजून नाही समजलंय मला काय म्हणायचं ते? माझं सोड, तुला कळालंय का तुला काय म्हणायचं ते? मुलींचा ना हाच एक प्रॉब्लेम. तर त्यांचा जर मूड खराब असेल तर ते दुसऱ्यांचाही मूड 100% खराब करणार, म्हणजे करणारच. तू पण ना मुलांसारखाच आहेस. हॅलो, मुलांसारखा? अगं मुलगाच आहे मी. काय बोलतेस? तुला कळतंय का? मला वाटलं तुझ्यामध्ये त्या टिपिकल मुलांसारखे गुण नसतील आणि म्हणून तुला मी माझा मित्र बनवला. अगदी जिगरी यार बनवला यार हक्काचा. पण तू ना. माझी आई, आता तरी सांग नेमकं काय झालंय? हे बघ अनु, मला आहे ना तुझ्याशी भांडायला अजिबात आवडत नाही. पण तू आहे ना नेहमी अशी बंदूक घेऊनच उभी असतेस माझ्यावर फायरिंग करण्यासाठी. तुला अजून नाही समजते मला काय म्हणायचंय ते? तू आत्याकडे असं का बोलत होतास की जसं आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्री नाहीये, आपण दोघं एकमेकांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे? अरे बापरे, म्हणजे त्या एका शब्दावरून तू एवढं रामायण ऐकवलंस तर? म्हणजे तू पण आहेस की त्या टिपिकल मुलींसारखी? एखादा शब्द कुणी काही मनाविरुद्ध बोलला की सगळं आकाश पातळ एक करायचं. आत्या तुला ज्यावेळी जावई बापून हाक मारत होत्या त्यावेळी तुला म्हणता येत नव्हतं का की मी मला जावई म्हणू नका, मी फक्त अनुचा मित्र आहे? अगं त्या मुद्दा म्हणून चेष्टा करण्यासाठी आपल्याला बोलत होत्या. आता आत्याला काय माहिती की ही मुलगी खाली जाऊन माझे तुकडे तुकडे करेल म्हणून त्या शब्दांवरून. मी फक्त बोलतेय तुला. तर तुम्ही शब्द कळताय किती धारदार आहे अनु? तुला माहितीये आत्याने आता फोन पण केला असेल बाबांनी. त्याची नको चिंता करूस. बाबांचा चांगला विश्वास आहे माझ्या आणि माझ्यापेक्षा तुझ्यावर. चल बसूयात आपण. नाही बसून पण बोलू शकतो ना? अब जरा हंस भी दो. नाहीतर आत्याचा नंबर दे. आत्याला सांगतो मी की तुमची मुलगी खूप त्रास देते म्हणून जवळ. तू पण ना. मोठी आई, मोठी आई, मोठे बाबा आलेत. काय करतेस तू? चल ना लवकर, सगळे बाहेर जमलेत. हो आले आले. मुझे पीने का शौक नहीं, पीता होगा मोला रे को.
कोण आहे हा तर बाळू आहे. ए बाळू नाही म्हणायचं, बाळासाहेब म्हणायचं.